आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक आषाढी एकादशी निमित्त सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने भजन कीर्तन व भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। संस्थापक अध्यक्ष मधुकर मामा भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी नारायणराव निकम, सुरेश सोनार, अरुण महाजन, नीलकंठ क्षीरसागर, विठ्ठल मसने, सतीश गायकवाड, बाबूराव जाधव, पोपटराव कुवाड, नाना गडार, माजी नगरसेवक व माजी सभापती सुमनताई भालेराव, सुशीला देशमुख, वृषाली आहेर आणि संजीवनी ठाकूर यांच्यासह संस्थेचे अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भजन कीर्तन आणि विठ्ठल नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला। कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या भक्तिगीतांवर अनेकांनी आनंदाने नृत्यही केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। मिलिंद भालेराव आणि वैभव भालेराव यांनीही सहभाग घेतला। आषाढी एकादशी निमित्तानं सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो। याही वर्षी तो साजरा करण्यात आलेला आहे, परंतु यावर्षी एकंदरीत लोकांचा उत्सव पाहता जवळ 250-300 लोक या ठिकाणी हजर आहेत आणि त्यामुळं लोकांचा भक्तिरसाकडे, परमेश्वराकडे ओढा वाढत आहे असं याच्यावरून दिसतंय। लोक आता परमेश्वराला जवळ करायला लागलेली आहेत। या कार्यक्रमाला भजनं वगैरे म्हणायचं काम आमचे सचिन मसले यांनी खूप चांगली भजने या ठिकाणी केली। सभासदांनी हरिपाठ केला आणि या ठिकाणी आता सगळ्यांना प्रसाद म्हणून खिचडी, तिळी व जिलेबी याचं वाटप संस्थेतर्फे करण्यात येत आहे। आणि हा सगळा कार्यक्रम करण्यासाठी संस्थेच्या सभासदांनी मोठ्या प्रमाणावर देणग्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। गेली 15 वर्ष, 15 वर्षापूर्वी हे रोपटं लावलेलं होतं, ते हळूहळू वाढून आज 26व्या वर्षी 2026 साली मोठा वटवृक्ष याचा निर्माण झालेला आहे, याचा मला आनंद वाटतो।